प्रणिती शिंदेंसमोर महादेव कोगनुरे यांचे शक्ती प्रदर्शन। लोकसभेत साथ दिली, भविष्यात साथ देण्याचा प्रणितीचा शब्द। महादेव कोगनुरे हे एक दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत। गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे त्यांचे कार्य हे नक्कीच कौतुकास्पद आहे। त्यामुळे जिल्हा परिषद शाळा सुधारण्यास मदत होईल। लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून मला साथ दिली आहे। भविष्यात मी त्यांना नक्कीच साथ देईन असा शब्द नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना दिला आहे। सागर सिमेंट व MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या वतीने कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर इथे 2 लाख वह्या वाटप व सायकल भेट कार्यक्रमाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी त्या बोलत होत्या। हा कार्यक्रम घेऊन कोगनुरे यांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळाले। यावेळी शिवपुत्र महास्वामी वेद मूर्ती महांतेश हिरेमठ, धर्मराज काडादी, दत्तात्रय मुळे, सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सुरेश शर्मा, राधाकृष्ण पाटील, अशोक देवकते, सिद्धाराम चाकोते तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच MK फाउंडेशन व सागर सिमेंटचे पदाधिकारी, सदस्य आदींची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की तुम्ही मला खासदार म्हणून निवडून आणून एक संधी दिली आहे। या संधीचं सोनं करण्याचं काम मी नक्कीच करेन। यासाठी तुमची सदैव साथ माझ्या पाठीशी असणं गरजेचं आहे। यावेळी धर्मराज काडादी बोलताना म्हणाले, लहान वयात महादेव कोगनुरे हे एक युवा उद्योजक म्हणून पुढे येत आहेत। शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य व मदत देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा महादेव कोगनुरे यांचे एक प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महादेव कोगनुरे म्हणाले, सामाजिक कार्य करत असताना आजही अनेक वेळा माझ्यावर टीका केली जाते। याकडे मी दुर्लक्ष करत माझ्या सामाजिक ऋण फेडण्याचं काम प्रामाणिकपणे करत असल्याचे सांगितले।